स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिंचेची आंबट गोड अशी चटणी। चिंचेची चटणी बनवण्यासाठी आपण इथं सुरुवातीला गॅसवरती एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेऊ। पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण 1 वाटी चिंच घालू। सोबतच यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालू। चमच्याच्या साहाय्याने गूळ आणि चिंच छान मिक्स करून घेऊ। गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे या चिंचेच्या उकळत्या पाण्यात लगेचच विरघळायला सुरुवात होते। सुरुवातीला 1 ग्लास घातलेलं पाणी अंदाजे अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार म्हणजेच पाव चमचा मीठ घालायचं आहे। सोबतच अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालू। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। मीडियम फ्लेम वरती अर्धा मिनिटभर हे मिश्रण छान शिजू द्यायचं आहे। साधारणपणे अर्ध्या मिनिटभराने मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे आणि चिंच ही मऊसूत अशी शिजलेली आहे। तर इथं आता आपण गॅस बंद करू। मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे। हे चिंच गुळाचं मिश्रण थंड झालं की आता आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यात घालू आणि मिक्सरवरती एकदा फिरवून घेऊ। मिक्सरवरती हे मिश्रण फिरवून झालं की याला आता आपण गाळून घेऊ। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका गाळणीच्या साहाय्याने आपण हे मिश्रण गाळून घेऊ, जेणेकरून चिंचेमध्ये असणारे धागे दोरे किंवा गुळामध्ये असणारे खडे हे बाजूला होतील। गाळून झाल्यानंतर इथं आपण चोथा बाजूला करू आणि गाळून मिळालेली प्युरी इथं आपण एका छोट्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू। अशा प्रकारे इथं आपली चिंचेची आंबट गोड चटणी तयार आहे। मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेला बेल आयकन ही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।